हाय सर्वांना, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आणि मजेतच असायला हवे. चला बघूया महत्त्वपूर्ण टिप्स. नंबर 1, तूर, मूग, उडीद आणि मसूर डाळ या डाळीच्या सेवनाने केस मजबूत राहतात. म्हणूनच रोजच्या आहारात यापैकी कोणत्याही एका डाळीचा समावेश केलाच पाहिजे. नंबर 2, डोशाचं पीठ करून फ्रीजमध्ये ठेवताना त्यात थोडं साखर घालून ठेवा. पीठ आंबट होत नाही आणि चवही टिकून राहते. नंबर 3, काजूची भाजी बनवताना थोडे काजू मिक्सरमधून फिरवून बारीक करून हीच ग्रेव्हीमध्ये टाका. यामुळे भाजीला छान टेस्ट येते. नंबर 4, थंड पाण्यानं विशेष तांब्याची किंवा लोखंडी भांडी धुतल्यास हात पाय दुखतात. घर थंड पाण्यामुळे हाडांवर अचानक थंडीचा धक्का बसतो. विशेष स्त्रियांमध्ये सांधेदुखी वाढते. नंबर 5, कानामध्ये जीवजंतू गेला असेल तर कानात मोहरीचं तेल घालावं. यामुळे कानातील जीवजंतू मरतात व कान दुखणे बंद होते. नंबर 6, भाजलेले चणे खाल्ल्याने पचन व्यवस्थित होते. त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठीही फायदा होतो. नंबर 7, अचानक पोटदुखी सुरू झाल्यास कोमट पाण्यात थोडा खायचा सोडा टाकून प्यायल्याने आराम पडतो. नंबर 8, जिममधून आल्यानंतर बेडवर झोपण्याची किंवा बसण्याची चूक करू नका. नंबर 9, आठवड्यातून किमान एकदा कोमट पाण्यात हळद टाकून प्यायल्याने पोट साफ राहते. नंबर 10, सफरचंदावरील सर्व साल काढून त्याला मीठ चोळून उपाशी पोटी खाल्ल्याने कसलीही डोकेदुखी असली तरी ती नीट होते. नंबर 11, पोटाची चरबी काही दिवसातच कमी करण्यासाठी पाण्यात संत्र्याच्या बिया टाकून प्यावे. नंबर 12, घसादुखीसाठी आल्याचा किस काढावा अथवा लहान तुकडे करून घ्यावेत. मीठ लावून हे तुकडे खावेत. घसादुखी थांबते. नंबर 13, काळ्या तिळाचे सेवन केल्याने केस लवकर पांढरे होत नाही. नंबर 14, संतुलित आहार घ्या. त्यात फळाचा जास्त समावेश करा आणि नियमितपणे व्यायाम करावा. नंबर 15, फ्रीजमधून बाहेर काढून लगेच फळ खाणे टाळा. फळ थोडं खोलीच्या तापमानाला येऊ द्या. थंड फळामुळे पचनक्रिया मंदावते, सर्दी होण्याचा धोका वाढतो. नंबर 16, रोज सकाळी झोपेतून उठून आधी नाकात आणि कानात थोडंसं तेल लावा. यामुळे डोकं शांत राहतं आणि इंद्रिये मजबूत होतात. नंबर 17, जेवण झोप या वेळा नियमित ठेवा. दोन्ही जेवणाच्या आधी काकडी टोमॅटो खूप चावून खा. नंबर 18, शरीरात रक्त कमी झाल्याने पचन कधी कोणत्याही कारणास्तव मळमळ सुद्धा होते. नंबर 19, रोज सॅलडचे सेवन करा. याने तुमचे पोट बाहेर येणार नाही.
नंबर 20 पेरूचे पान बारीक वाटून त्याची पेस्ट करून सांधेदुखीमध्ये सुजलेल्या सांध्यांना लावल्यास आराम मिळतो. नंबर 21 जेवण झाल्यावर लगेच स्नान करू नये, यामुळे पचनशक्ती मंद होते. नंबर 22 कांद्याच्या साली उकळून ते पाणी थंड झाल्यावर केसांना लावा, त्यात सल्फर असतं. मुळं बळकट होतात आणि केस गळती कमी होते. नंबर 23 बदलत्या ऋतूनुसार भोजनामध्ये भाजी, डाळी आणि अन्य पदार्थांचा समावेश करावा. नंबर 24 रोज सकाळी 5 ते 10 तुळशीचे पाने चघळल्याने हिरड्यांच्या दुखण्यापासून आराम मिळतो. नंबर 25 जोरात चालणाऱ्या व्यक्तीचे शरीर मजबूत असते. नंबर 26 जास्त गरम पाण्याने चेहरा धुतल्यास चेहऱ्यावर सुरकुत्या पडून चेहरा लवकर म्हातारा दिसतो. नंबर 27 पोटावर झोपल्याने माणूस लवकर म्हातारा होतो. नंबर 28 डायबिटीस जर कायमचा संपवायचा असेल तर शिळ्या भाकरीसोबत दूध खावे. नंबर 29 रक्त कमी झाल्याने डोकेदुखी तसेच छाती दुखण्याची समस्या जाणवू लागते. नंबर 30 बडीशेप, ओवा आणि धने याचा एकत्र काढा करून पिल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघल्याबद्दल मनापासून आभार. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका. नवीन असाल कोणी तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद.